मी शालन विश्वनाथ पाटोळे, राहणार गादेगाव, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर। आम्ही आज उपोषणाला बसलो आहोत की आमचा जो रस्ता आहे, शेतीचा रस्ता, तो आम्हाला खुला करून देण्यात यावा। आणि हा रस्ता पूर्ववत चालू होता आणि आता तो वहिवाटीसाठी बंद करण्यात आला आहे, तरी प्रशासनाने आमची दखल घेऊन तो रस्ता पूर्ववत करून द्यावा। बरोबर का? तर ह्या रस्त्याच्या अडवणुकीमुळे आम्हाला घरात जाणे येण्याला खूपच असा प्रॉब्लेम येतोय आणि जीवनावश्यक वस्तू आहेत ते आम्हाला घरात नेता येत नाहीत। इवन आम्हाला सिलेंडर सुद्धा घरामध्ये नेता येत नाही, गाडी पण आम्ही दुसऱ्याच्या दारात लावतोय। तर आमची अशी दारकोंडी 4 वर्षापासून चालू आहे। पूर्वी रस्ता अस्तित्वात होता आणि जाणून बुजून तो बंद करण्यात आलेला आहे, अतिक्रमण केलेलं आहे तिथं। हो, केली होती। पहिला निकाल आमच्या बाजूने झाला होता, नंतर माननीय तहसीलदार साहेबांनी तो 2 वेळा निकाल चुकीचा दिलाय। आता आमची अशीच मागणी आहे की गट नंबर 67 मधून आमचा जे बेकायदेशीर अतिक्रमण आहे ते काढून द्यावं आणि रस्ता खुला करून द्यावा। तर माझी आई पण स्वतः बघा इथं उपोषणाला बसलेली आहे। तिचं वय आता 70च्या पुढे आहे, ती सतत आजारी असते, तिला दवाखान्यात येण्या जाण्यासाठी सुद्धा आम्हाला रस्ता नाही आहे नेण्यासाठी। तर त्या रस्त्याचा आम्हाला खूप असा त्रास सहन करावा लागत आहे आणि आम्हालाच नाही तर समाजातील सर्व लोकांना, शेतकरी, शेतमजूर, नंतर शाळेत येणारी मुलं, त्यांना पण याचा भरपूर त्रास झालेला आहे आणि त्याची शासनानं काही दखल घेतलेली नाही। तरी या रस्त्याची कागदपत्राची पूर्ण चौकशी होऊन आम्हाला रस्ता देण्यात यावा। कागदोपत्री रस्ता आहे। आमच्या खरेदी खतामध्ये पण वाट ही वहिवाट पद्धतीने देण्यात आलेली असं लिहिलेलं आहे, नमूद केलेलं आहे। नाही, आम्ही ग्रामपंचायतकडे गेलो होतो, तरी पण तिथं पण काय आम्हाला व्यवस्थित म्हणजे काय सहकार्य झालं नाहीये। त्यांचं काय मत आहे तर जे ग्रामसेवक होते तर त्यांनी हा प्रश्न समजुत्यानं मिटवला नाहीये। खंडागळे साहेब ग्रामसेवक होते गादेगावला, तर त्यांनी हे काय मिटवता घेतलं नाही, त्यामुळे आम्हाला पुढे अपील करावं लागला इकडं। मग इकडं पण आमचा निकाल पहिला आमच्यासारखा झाला, पण नंतर निकाल कागदोपत्री चुकीचा झाला आमच्या बाजूने। आता 2 वेळा आमच्यावर असा अन्याय झाला, तरी शासनानं प्रत्यक्ष त्याची वस्तुस्थिती पाहून आम्हाला न्याय द्यावा। तर आमची आता मुख्य मागणी अशी आहे की जो आमचा रस्ता अडवलेला आहे तर त्याची चौकशी होऊन आणि ज्यांनी कोणी तो रस्ता अडवलेला आहे तर त्यांच्यावर कारवाई व्हावी, चौकशी करून कारवाई व्हावी। जोपर्यंत आमचा रस्ता रिकामा होत नाही तोपर्यंत आम्ही उपोषणाला बसणार आहे। अधिकारी आज तरी कुणी आलं नाही, 15 ऑगस्ट आहे तरी पण आज आले नाही, तरी पण आम्ही रस्ता रिकामा झाल्याशिवाय इथून काय उठणार नाही। सुगलाबाई विश्वनाथ पाटोळे, राहणार गादेगाव। आमचा एवढा तहसीलदार साहेबांनी रस्ता आमचा मोकळा करावा, आमची काय हरकत नाही, आमचा रस्ता एवढा मोकळा करून दिला बी। 4-5 वर्ष झाला आम्ही ह्या रस्त्यासाठी झटतोय, तरी आम्हाला न्याय काय मिळाला नाही आणि गादेगावातल्या बी लोकांनी काय बघितलं नाही आमच्या रस्त्याचे। पुढारी लोकांनी, सरपंचांनी, तलाठी भाऊसाहेबनी काय सुद्धा बघितलं नाही। आमची मागणी आहे फक्त आमचा रस्ता खुला करून द्यावा। आमची मागणी ह्याच्यावर काय नाही, रस्ता अडवणाऱ्यावर योग्य ती कागदपत्र चौकशी करून तहसीलदारने आम्हाला रस्ता मोकळा करून द्यावा।